नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपले अर्थशेती या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे आपण आज तुरीला नैसर्गिक कारणांमुळे होणाऱ्या त्रासांपासून आणि त्यापासून होणारा नुकसानापासून कसं वाचवावे याबद्दल समजून घेतोय। ज्यामध्ये आपली जी तूर आहे फुलोरावर असेल किंवा शेंगाचे रूपांतर झाले असेल, अशा वेळेला आपल्या येथील तुरीला धुईपासून किंवा धुवारीपासून कसे वाचवावे या संदर्भातच हे प्रात्यक्षिक होते। आम्ही आमच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात जी धुवारी आहे त्यापासून बचावण्यासाठी जे सोयाबीनचं कुटार होतं ते सोयाबीनचं कुटार एका सरळ लाईनमध्ये टाकून घेतलं, जसं तुम्ही आपल्या या व्हिडिओमध्ये बघू शकता। ते जवळपास 3 ते 4 तास चालेल एवढी लंबी लाईन आम्ही तयार केली। आता या लाईनीचा फायदा काय होतो की हे जे कुटार आहे ते हळूहळू करत शेवटपर्यंत जळत जाते आणि त्याचा जो होणारा धूर आहे तो धूर आपल्या संपूर्ण शेतामध्ये पसरतो। आता हा जो धूर आहे हा आपल्याला शेताच्या मध्यभागी करायचा आहे, जेणेकरून जसे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची जी लेयर आहे, धुक्याची जी लेयर आहे ती निर्माण झाली पाहिजे। तुम्हाला जर शक्य होत असेल ते आपल्या शेतामध्ये 2 ते 3 ठिकाणी धुवारीचा बचाव तंत्र हे करायसाठी आपण 2 ते 3 ठिकाणी धुपट लावू शकतो। या धुपटामुळे होते तरी काय, तर जे टेम्परेचर कंट्रोल म्हणतोय तेच इथे आपण करतोय। टेम्परेचर कंट्रोल अशासाठी कारण अचानक कमी झालेले तापमान आहे, त्यामुळे आपल्या येथील जे तूर आहे त्यावर मोठ्या प्रमाणात याचा धक्का लागतो किंवा तूर सहन करू शकत नाही। याच कारणामुळे आपल्याला हे जे टेम्परेचर रेजिस्टन्स लेयर आहे ती तयार करावी लागते। ती अचानक होणाऱ्या वातावरणामधील बदलाला कंट्रोल करायसाठी मदत करते। त्यामुळे हा एक सोपा आणि स्वस्त उपाय आहे जो प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये वापरावा, ज्यामुळे धुवारीमुळे होणारे नुकसान किंवा त्यापासून होणारे नुकसानापासून आपण बचावू शकतो। जसं तुम्ही पाहू शकता ही जी लेयर आहे पिकावर तयार झालेली, हीच लेयर आपल्याला जवळपास 8 ते 9 तास कंट्रोल करेल आणि ती रात्रीमध्ये जो टेम्परेचर बदल होणार आहे त्या बदलापासूनच आपल्याला वाचायचं आहे। तर अशा पद्धतीचं तुम्ही सुद्धा जुगाड करून पहा, तुम्हाला याची मदतच होईल। अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या अर्थशेतीसोबत जुळा। तर भेटूया आपल्या अर्थशेती या यूट्यूब चॅनलवर। तोवर आपलीही काळजी घ्या आणि आपल्या तुरीची सुद्धा काळजी घ्या। धन्यवाद।